राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे। इथे कुणीही समाधानी नाही। प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्यात आणि त्यामुळे जीवनातील आनंद हरवला असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले। राजकारण असो की कॉर्पोरेट जग असो, इथे प्रत्येक जण असंतुष्ट असल्याचं मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं। ये अतृप्त आत्माओं का महासागर, तो लोग हंसने लगे। तो मैंने बोला यहाँ हर आदमी दुखी है, क्योंकि जो कारपोरेटर बनता है वो इसलिए दुखी है कि उसको एमएलए का चांस नहीं मिला। एमएलए इसलिए दुखी है कि उसको मंत्री मंडल में समावेश नहीं हुआ, और जो मंत्री बना वो इसलिए दुखी है कि उसको अच्छा डिपार्टमेंट नहीं मिला, और बाद में वो इसलिए दुखी है कि वो मुख्यमंत्री नहीं बना, और मुख्यमंत्री इसलिए टेंशन में है कि हाईकमांड कब रखेगी और कब निकालेगी इसका भरोसा नहीं है। भाजपनं ईव्हीएम मध्ये 10% मतदान सेट केल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी भाजपवर केलाय, तर सेना राष्ट्रवादीने 8% मतदान ऍडजस्ट केलं गेलं असा आरोपही त्यांनी केला। बॅलेट पेपरवरील पोस्टल मतांनुसार महाविकास आघाडीला 137 जागा अपेक्षित होत्या। विधानसभेला महायुतीमधील पक्षांचा स्ट्राईक रेट कसा वाढला असा सवालही आमदार रोहित पवारांनी केला। की जिथं भाजपचा उमेदवार महाविकास आघाडीच्या विरोधात उभा होता, तिथं कुठेतरी ईव्हीएम मध्ये ऍडजस्टमेंट हे 10% झालं होतं का काय असा प्रश्न निर्माण होत आहे। जिथं अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा उमेदवार उभा होता तिथं 8% ऍडजस्टमेंट झालं अशी चर्चा आहे। त्याचा अर्थ 100 मतदान जेव्हा होत होते त्यानंतर 10% म्हणजे 10 मतं सिस्टमकडनंच म्हणजे ईव्हीएम कडनंच तिथं ऑटोमॅटिकली बीजेपीला मिळत होते अशी एक चर्चा तिथं सुरू झालेली आहे। तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असला तरी बारामतीमधील पवार कुटुंबियांमधील राजकीय द्वंद्व काही थांबताना दिसत नाहीये, कारण बारामतीत पराभूत झालेल्या युगेंद्र पवारांनी पुन्हा एकदा अजित पवारांना आव्हान दिल्याचं दिसतंय। तिकडे रोहित पवारांनी देखील कर्जत जामखेडमधील निसटत्या पराभवानंतर सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। काकांच्या विजयावर पुतण्याचा संशय, बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार। युगेंद्र पवार यांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज, रोहित पवार यांची महायुतीवर घणाघाती टीका। लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत बारामतीत चांगलंच गाजलं, पण लोकसभेत जो निकाल लागला त्याच्या अगदी उलटा निकाल विधानसभेला लागला। विधानसभा निवडणुकीत ज्या बारामती मतदारसंघात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर होत्या, त्याच बारामतीत अजित पवार यांनी लाखोंचं मताधिक्य घेत पुतण्या युगेंद्र पवारवर सरशी केली। बारामती विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांना 1,81,132 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असलेल्या युगेंद्र पवार यांना 80,233 मतं मिळाली। परिणामी अजित पवार यांनी 1,08,99 मतांचं मताधिक्य घेत युगेंद्र पवार यांचा पराभव केला। लोकसभेतली पिछाडी आणि आता विधानसभेत आघाडी घेतलेल्या अजित पवार यांच्या या विजयावर युगेंद्र पवार यांना भरोसा दिसत नाही, कारण बारामतीत मतदारांच्या आभार दौऱ्यावर असलेल्या युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार यांच्या विजयावरती संशय उपस्थित करत मतपडताळणीसाठी अर्ज केला। राज्यात जे मोठे मोठे दिग्गज आहेत, कधी न हरणारे नेते, ते तिथं हरलेत। त्यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये एवढं काम करून पण ते तिथं निवडून आले नाहीत, आणि नक्की हे का झालं? आणि जर सुप्रीम कोर्टाने हा अधिकार आम्हाला दिला आहे, साधारण 5% आपण बूथ चेक करू शकतो, 5% बूथ आपण रीचेकिंग करू शकतो, आणि जर हा अधिकार आम्हाला दिला असेल एक नागरिक म्हणून, तर मग ते चेक करायला काय हरकत आहे? युगेंद्र पवार यांच्या या अर्जानंतर विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लगेचच 5 महिन्यांनी निवडणुका आल्या, त्या निवडणुकीमध्ये मीच त्या 48,000ची भर भरून काढून 1,00,000 काहीतरी वर काही हजारांनी मी निवडून आलो। जनतेचा कौल आहे, जनता म्हणतच होती की लोकसभेला 3 आणि विधानसभेला 10. आता ती जनता आहे, जनतेला कोण धरणार आहे? त्याच्यामध्ये जनतेने कुणाचं ऐकलं नाही।
एकीकडे बारामतीत काका पुतण्यात आक्षेपांचं राजकारण तापलेलं असतानाच तिकडे अजित पवार यांचे दुसरे पुतणे रोहित पवार यांनी सुद्धा महायुतीला लक्ष्य केलंय। कर्जत जामखेड मतदारसंघातून निसटता विजय मिळवणाऱ्या रोहित पवार यांनी महायुतीवर घणाघात केलाय। विधानसभेत बहुमत मिळूनही महायुती अद्याप सरकार स्थापन करू शकलेली नाही, यावरून पवार यांनी टीका केली। मनासारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो। लोक मात्र वाऱ्यावर सोडून दिले। झालं असं की लग्न ठरलं, नवरदेव ठरला, त्यानंतर मुलगी ठरली, दोघांचे एकमेकात पटतंय, सगळं झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता म्हणतोय हुंड्याचं काय म्हणजे पदाचं काय, असं आता कुठेतरी सुरू झालंय। विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही। त्याच वेळेला महाविकास आघाडीचे अनेक पराभूत उमेदवार फेरमतमोजणीची मागणी करतायत। विधानसभेच्या निकालाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळेच ईव्हीएमच्या या राजकीय गोंधळात पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर बघूया छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशातील हिंदूंसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ठाकरे गटाने धरणे आंदोलन केलं। बांगलादेशातील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक झालाय, तर बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार नाहीत थांबले तर बांगलादेशमधील वस्तूंवर बहिष्कार टाकणार आहे आणि बांगलादेशींना परत बांगलादेशात पाठवण्याची मागणी करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे सातत्यानं हिंदूवरील कुठलाही अन्यायाचा अत्याचार या देशातला नव्हे तर जगातला कधी सहन करत नव्हते। त्या पावलावर पाऊल ठेवून शिवसेना या हिंदूवरील अन्याय अत्याचार मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कुठेही सहन करणार नाही अशी भूमिका आमची आहे। एकीकडे फक्त देशाच्या पंतप्रधान बांगलादेशच्या शेख हसीना यांचं संरक्षण सरकार करतंय, पण बांगलादेशमधलं अनेक हिंदू आज असुरक्षित आहे। तर ईव्हीएम वरून मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी संशय व्यक्त केलाय। वाढलेलं सगळं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं असा सवाल त्यांनी केला। एकूणच ही सर्व परिस्थिती संशयास्पद असल्याचा आरोप करत व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी राजू पाटील यांनी केली। यासाठी त्यांनी 8 लाख रुपये देखील भरलेत। एकूण मतदान वाढलं 65,000 आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी 66,000ची गॅप ठेवून। जो नवीन मतदान आला, लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा 65,000 वाढलेलं मतदान, त्याच्यावर 1,000 जास्त मतदान, असं 66,000 मतदान यांनाच मिळालं। तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत या इथे घडलेल्या आहेत, ज्या दिसत आहेत। अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोक येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलं, परंतु तो दिसत नाही आहे। आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे, सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे। त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला, दरेगावात जाऊन काय बसले, शेवटी यांना जे बीजेपी सांगेल तेच करायचे, परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष हटवण्यासाठी पण ही काय कामं चालू आहेत असाही संशय येतोय। त्यामुळे एकंदरीतच सध्याचं जो राजकीय वातावरण बघता जी आम्ही मागणी केलेली आहे आणि अनेक लोकांनी केलेली आहे, त्या अनुषंगाने सगळं चालू आहे। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।